बघूया पुढचा किरणचा बॉल पावसासाठी. हो, फुल गॅप काढलेला आहे. हा पण जात आहे सीमारेखे बाहेर. सावकार. पावसाची उत्कृष्ट अशी बॅटिंग बघायला भेटत आहे खरसुंडीच्या मैदानावर. किरण कोरे आज कॉन्सन्ट्रेट कुठेतरी कमी पडत आहात. बघूया किरणचा पुढचा चेंडू. आणि पुन्हा एकदा उचलून मारलेला आहे बाउसोनी. आणि हा पण जात आहे 2 बाउन्स. चौकार. सलग हॅट्रिक चौकाराची बाउसोच्या बॅट मधून आलेली आहे. पावसाची उत्कृष्ट अशी बॉलिंग, सॉरी बॅटिंग. पुन्हा एकदा सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न पण मिस झालेला आहे. किरणने कमबॅक केला असं म्हणावा. पुन्हा एकदा बाउसोने कव्हरच्या दिशेने मारलेला आहे. हा पण जात आहे सीमारेखे बाहेर. तीन. पुढील बॉल डॉट काढून पुन्हा एकदा चौकार दिलेला आहे. आज किरणची म्हणावी तशी काही गोलंदाजी पडत नाही. महागडं शतक ठरलेलं आहे. बघूया शेवटचा बॉल भाऊसाठी. आणि हा फुल टॉस दिलेला आहे. आणि हा कॅच मिस. मॅच मिस. दोन शतकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 28-0 नाबाद. बघूया पुढलं शतक कोण घेऊन येत आहे. तिसरं शतक घेऊन येत आहे गणेश चव्हाण. मॅन फ्रॉम गारुडी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी गणेशची. बघूया संघासाठी आता काय करत आहात. ऑन स्ट्राइक भावसो. पुन्हा एकदा सुपला शॉट मारलेला आहे. आणि ह्यावेळी बीट झालेला आहे. हा जात आहे 2-3 चौकार. गणेश चव्हाण समजले नाही भाऊसाने कसा शॉट घेतला, कसा मारला. कीपरच्या डोक्यावरून सीमारेखे पार. आणि इथं गणेशचा पुढला बॉल. आणि रिव्हर्सशिपचा प्रयत्न इथं सफल झालेले आहेत. आणि हा जात आहे ऑफच्या दिशेने चौकार. आज वाऱ्याचा वेग आहे म्हणून भाऊसो वाऱ्याच्या दिशेने मारत आहेत.
बॉलरला समजत नाही काय करावं. उत्कृष्ट अशी बाउसोची फलंदाजी चालू आहे. बघूया गणेशची गोलंदाजी आपल्या संघासाठी किती स्कोर कमी देतात. पुढील बॉल अजून एकदा रिव्हर्सशिपचा प्रयत्न आणि हा उत्कृष्ट असा फटकार. हा जातोय सीमा रेखे पार षटकार. दूरच्या रानात चिलारीच्या बनात भाऊसोने पाठवलेला आहे बॉल. बाउसोची फलंदाजी आज जितकी म्हणावं तिकडे चांगली चालू आहे. गणेशचा पुढला बॉल बाउसोसाठी अजून एकदा. बघूया बाउसो काय करतोय ते. उत्कृष्ट अशी फलंदाजी चालू आहे. अजून एकदा सुपला शॉट मारलेला आहे आणि हात जात आहे सीमाजवळ. गडी धावतोय, बॉल पकडतोय आणि हा बॉल मिस झालेला आहे आणि हा गेलेला आहे चौकार. गडी गारटला, गड्याला समजना बॉल कुठं आहे, बॉलरला पण समजना गडी कुठं मारतोय. पुढील बॉल बघूया. बाहुने स्ट्रेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न बाउसोचा. फिल्डर तिथं तैनात, फक्त एक धाव. तीन षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव स्कोर झालेला आहे 47. 0 गडी बाद. बाउसोचा वैयक्तिक रन 43. बघूया संघासाठी आज 50 मारतायत का. स्वतः कप्तान घेऊन येत आहेत पुढचं शतक सुभाष पडळकर. आणि बाउसोने हा माग उंचवलेला आहे आणि हा फिल्डरच्या पाठीमागून जातोय. 1 बाउन्स चौकार. बाउसोची वैयक्तिक रन 46. बाउसोचं अर्धशतक होण्यासाठी 4 रनांची आवश्यकता. संघाच्या धावेमध्ये अजून भर. फक्त चौकार रन षटकार बघायला भेटलेले आहेत बाउसोच्या बॅटमधून. सुभाषचा दुसरा बॉल बाउसोसाठी.
आणि हा कव्हरच्या दिशेने मारलेला आहे. हा जातोय फिल्डर देतो तैनात आणि फक्त इथं दुसरा रन अजून एकदा पळून घेऊ. 2 रन धाव. चला पुढला बॉल आणि पुन्हा एकदा त्या दिशेने बाउसोने मारलेला आहे आणि हा जातो फिल्डरच्या हातात. पुन्हा एकदा गाचाळ क्षेत्ररक्षणाने हा जातो आहे सावकार. अशा रीतीने भाऊसो पवार यांचा 50 झालेली आहे. अर्धशतक. तरी सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. पर्व पहिले मधले भाऊसो 50. पहिल्या पर्व मधले भाऊसोची 50 झालेले आहे. हो उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुभाषची. पावसाला समजलं नाही सफल होऊन सुद्धा. सुभाषने कमबॅक केलेला आहे. बघूया पुढला चेंडू आणि हा बाउसोने उचलून मारलेला आहे. बघूया काय होतंय ते आणि हा जातोय सीमारे के बाहेर. षटकार. बाउसोची उत्कृष्ट अशी फलंदाजी खरसुंडीच्या मैदानावरती. गोलंदाज असा महागडा ठरत आहे. उलट्या दिशेने सुद्धा भाऊसो फटकावत आहे बॉलला. पुढचा चेंडू आणि हा मिस झालेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर धाव होते 63. महागडा असं शतक संघासाठी. करुण मेन्सवेअरला एकही अजून विकेट नाही. पुढील शतक घेऊन येत आहेत किरण कोरे. बघूया त्यांचं मागलं शतक महाग ठरलेलं आहे. या शतकामध्ये काय करत आहात. ऑन स्ट्राईक लाला गोरे, मॅन फ्रॉम राजेवाडी. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी कमबॅक म्हणावं लागेल आणि हा बीट झालेला आहे. पुढचा चेंडू लालाने उचललेला आहे. बघू फिल्डरच्या हातात जात आहे पण तिथे पुढे टप्पा पडून दुसऱ्या फिल्डरच्या हातात. फक्त एकच रन इथे घेतलेले आहे. किरणचा बाऊसला बॉल आणि इथं सुंदर असं क्षेत्ररक्षण बघूया का होतंय पण जातोय चौकार. पुढील बॉल किरणचा आणि उत्कृष्ट असा फुल टच मारलेला आहे आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. फक्त इथं 2 रन भेटतील.
किरणचा पुढचा चेंडू बाउसूसाठी. पुन्हा एकदा सुरू मारलेला आहे हा तर खतरनाक सुपला शॉट. बॉल धावतोय, गडी धावतोय, बॉल धावतोय, गडी धावतोय आणि हा जातोय चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी बाउसोजी आपल्या संघासाठी. अजून 4 धावांची भर. लालाला काय स्ट्राईक बाउसो देईना. वैयक्तिक 69 वर खेळत आहेत भाऊसू पवार. किरण कोरेचा पुढला बॉल भाऊसाठी आणि बाऊसून मारलेला आहे स्ट्रेटच्या दिशेने. बघूया फिल्डर काय करत आहात आणि हे उत्कृष्ट अशी फिल्डिंग. फक्त 1 धावावर बस. 5 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर धाव झालेला आहे 75. 75 0 गडी नाबाद. गरुड मेन्सवेअर झरे लाडेवाडी संघासाठी गोलंदाज एक खट्ट काढावं लागेल. बघूया शेवटचं शतक कोण घेऊन येत आहे. बबलू माने कोण आहे. शिवराज घेऊन येत आहे पुढचा बॉल. हा बाऊसोने उंच असा फटकावलेला आहे. हा जातोय कॅमेरामॅनच्या दिशेने. षटकार. बाऊसो काय थांबना, बॉलर बी काय दमना. शिवराजच्या पहिल्या बॉल मधून पहिला षटकार आलेला आहे. चला पुढचा बॉल बघूया शिवराजचा बाऊसूसाठी आणि हा फटकावलेला आहे आणि हा मेस फील्ड बबलूला समजलं नाही आणि हा जात आहे सीमारेखे पार. चौकार. मिसफिल्ड झालेला इथं बबलूची. शिवराजचा पुढला बॉल बाऊसूसाठी आणि हा बाऊसोने उंच असा फटकावलेला आहे लेगच्या दिशेने. बघूया काय होतं ते आणि हा जातोय सीमारेखे भार. षटकार. लांब अशी भरारी घेत बॉल गेलेला आहे. महागडा असं शतक, गचाळ असं क्षेत्ररक्षण. वैयक्तिक बाऊसो 86 स्कोर वरती खेळत आहेत. 3 बॉल मध्ये 14 काढले तर त्यांचं शतक पूर्ण होईल. बॉलर गार, फलंदाज फरमात. मागडा असं शतक. आमचे परममित्र आमच्यासाठी भोजन घेऊन आलेले आहेत. आमचे क्लासमेट शशिकांत मनमाने. बघूया पुढचा बॉल शिवराजचा बाऊसूसाठी. रिव्हर्शिपचा प्रयत्न आणि रिव्हर्शिप एकदम उत्कृष्ट असा फटकावलेला आहे. हा जात आहे खरसुंडीला. षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी बाऊसोची. डोळ्याचं पाडणं फिरणार असा कार्यक्रम चालू आहे इथं. गडीगार गडीगार गडीगार. 2 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता शतकासाठी बाऊसूसाठी. वैयक्तिक 8 धावांची आवश्यकता.
भाऊसो वैयक्तिक 92 रनाव खेळत आहे. शतक मारलं तर विकी भैयाकडून 500 रुपयाचं बक्षीस. शतक पूर्ण केलं तर विकी भैयाकडून बक्षीस आलेलं आहे. 2 बॉल राहिलेले आहेत. आणि हा उंच असा उचललेला आहे, पण हवेनं काय करतात गणेश चव्हाण खाली, आणि इथं मॅच झालेला आहे मिस. वैयक्तिक 94 धावावर भाऊसो आणि संघाच्या 99 धावा. भाऊसोला फक्त 6 रनाची आवश्यकता शतकासाठी, आणि इथं पारितोषिक एकदम तगडं लागलेलं आहे. आणि हा मारलेला आहे पाठीमागे आणि मारलेला षटकार, आणि हा झालेला आहे भाऊसोचं शतक पूर्ण. बक्षिसाचे मानकरी ठरलेले आहेत. कृपया आपला हात वर करती करावे, आणि ते तुम्ही बक्षीस घेऊन जायचंय. भाऊसो पवार यांचं शतक पूर्ण. पहिल्या पर्व मधले पहिलं शतक पूर्ण भाऊसो पवार यांचं. बक्षीस घेऊन जायचं आपलं विकी भैयाकडून. उत्कृष्ट अशी फलंदाजी भाऊसो पवार यांच्या बॅट मधून. लाला गोरेला काही स्ट्राईक भेटलेली नाही. 6 ओव्हर मधले फक्त लाला गोरेला 3 वाटणीला आलेले आहेत. संपूर्ण मॅच भाऊसो खेळलेले आहेत, आणि त्याचं त्यांनी कारनाम करून दाखवलेले आहेत. बक्षीचे मानकरी